स्वागत. आपण बघताय माझा मिड डे आणि यानंतर थेट आपण चाकण परिसरामध्ये जाऊयात, कारण उदय सामंत हे चाकण MIDC मध्ये पोहोचलेत आणि त्यांचा हा दौरा असणार आहे. चाकणमध्ये रस्ते, खड्डे या सगळ्यांची, तिथल्या समस्यांची देखील ते पाहणी करणार आहेत. आताची ही थेट दृश्य आपण चाकणमधली बघतो आहोत, ज्यावेळेला उदय सामंत हे आपल्या गाडीमधून प्रवास करताना दिसतायत. काही गोष्टींची टिप्पणं देखील ते काढताना दिसतात. आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला आपल्याला माहिती देतील. नाझीम, यामिनी, उदय सामंत ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणच्या समस्या आपल्या स्वतःच्या डायरीमध्ये नोंद करून घेत आहेत आणि ज्यावेळेला ते आता देहू पासून जो चाकण MIDC कडे रोड येणार आहे त्या ठिकाणी ते आता पहिल्या वेळेला पोहोचलेले होते. तिथं उद्योजक तर होतेच, परंतु काही ग्रामस्थांनीही त्यांना प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत आणि ज्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतंय त्या समस्यांवरती त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कारण अभूतपूर्व वाहतूक कोंडी या ठिकाणी असते. अगदी 1 आणि 2 किलोमीटरसाठी तासन तास या सगळ्यांना रांगेत जे आहे ते या ठिकाणी उभं राहावं लागतं. आता पावसाळा आहे, खड्ड्यांचं साम्राज्य सगळीकडे आहे. याच खड्ड्यांमध्ये बरीच वाहनं जी आहेत ते अडकतात, पडतात. रस्त्यांवरती चिखल झालेला असतो, त्यातून स्लिप होतात. गेल्या महिन्याभरात चौघांचा आणि कालच दोघांचा याच चिखलमधून घसरून दोघांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यासोबत वेगळ्या समस्या आहेत, त्या म्हणजे विजेच्या समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, अनधिकृत पार्किंगची समस्या आहे. या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यात ही यंत्रणा कशी कुचकामी ठरलेली आहे, कसं ही सगळी यंत्रणा कुंभकर्णाच्या झोपेत आहेत आणि या सगळ्या यंत्रणेच्या काय नेमक्या चुका आहेत, या सगळ्या चुका ज्या आहेत त्या उद्योग मंत्र्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न उद्योजकांकडून केला जातोय. त्याबरोबरच स्थानिक चाकणचे ग्रामस्थ आहेत, जी चाकणला या कोंडीतून सोडवण्यासाठी एक कृती समिती सुद्धा नेमलेली आहे. त्या कृती समितीचे सदस्य सुद्धा या दौऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सगळेजण उद्योग मंत्र्यांच्या समोर हे सगळे प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी मांडतायत. गेल्या वर्षी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर देखील हेच सगळे प्रश्न मांडलेले होते. आता याला सगळं 1 वर्ष लोटलेलं आहे. 1 वर्षानंतर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी परिस्थिती आहे. परिस्थिती शून्यावरतीच आहे आणि शून्यापासून परत एकदा हे सगळं समस्यांचं निराकरण करण्यासाठी आज उद्योग मंत्री आलेले आहेत. 2 दिवसापूर्वी आपण बघितलेलं होतं की शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, काल या ठिकाणी ठाकरे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे सुद्धा आलेले होते आणि त्यांनी थेट उद्योग मंत्र्यांना लक्ष केलेलं होतं. कारण उद्योग मंत्री रविवारी येत आहेत, रविवारी कंपन्यांना सुट्ट्या असतात, त्यातच 15 ऑगस्ट सुद्धा लागून आलेला होता, त्यामुळे सलगच्या या सुट्ट्या होत्या. त्यामुळे आज जी अभूतपूर्व वाहतूक कोंडी इतर सगळ्या 10 लाख कर्मचाऱ्यांना अनुभवायला मिळते, रोहित पवारांनी स्वतः ती अनुभवली, ती आज कोंडी इथं नसणार आहे. त्यामुळं उद्योग मंत्र्यांना ते काही अनुभवता येणार नाहीये. त्यामुळे ती समस्या त्यांना कितपत कळेल हा भाग वेगळाच आहे. परंतु आज ते पाहणी करतायत आणि या पाहणीनंतर त्यांनी म्हटलेलं आहे की रविवारीच मी दौरा करतोय, तर रविवारीच मी ऐतिहासिक निर्णय घेणार आहे. तर तो ऐतिहासिक निर्णय नेमका काय आहे, का केवळ ही घोषणा होणार आहे आणि कागदोपत्री सगळे घोडे जे आहेत ते नाचवले जाणार आहेत. कारण इथल्या सगळ्या उद्योजकांना असेल, स्थानिक ग्रामस्थांना असेल किंवा इथल्या प्रवाशांना असेल, या आश्वासनांची एक सवय झालेली आहे. कारण गेल्या 3-4 वर्षात या समस्यांचा आलेख जो आहे तो प्रचंड चढता आहे आणि जी आश्वासनं दिलेली आहेत त्याची अंमलबजावणीचा आलेख जो आहे तो या ठिकाणी उतारानेच या ठिकाणी खाली जातोय. त्याच्यामुळं या सगळ्यांना विश्वास यांच्यावरती या दौऱ्यावरती अजिबात नाहीये. अंमलबजावणी झाली तरच ही कोंडी फुटणार आहे. यामिनी, अगदी नाझीम, खरं तर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक आता या सगळ्या संदर्भात एक चौकशी समिती स्थापन देखील होणार आहे, किंवा इथून पुढे या सगळ्या समस्या कशा पद्धतीने सोडवल्या जातील यासाठी ही समिती काम करेल. काय नेमकी असणार आहे ही समिती आणि या आधीचं नेमकं चित्र काय आहे या चाकण MIDC मधलं? यामिनी, जसं तुम्ही म्हणालात की एक समिती नेमलेली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे आणि जिल्ह्यातले सगळे जे विभाग आहेत त्या विभागातले, खास करून MIDC, पुणे PMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे नगरपालिका, जिथून हे सगळे कर्मचारी इथे येतात, अंमलबजावणी करायचे. 10 महिन्यात आम्हाला या ठिकाणी रिझल्ट हवाय. मुख्यमंत्री स्वतः यामध्ये लक्ष घालून आहेत. परंतु प्रश्न हा आहे की गेल्या वर्षी ज्या वेळेला अजित पवार या ठिकाणी आलेले होते त्यांनी विभागीय आयुक्तांच्या अंडर अशीच एक समिती नेमलेली होती आणि त्यांनी सुद्धा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला होता. त्यांनी सुद्धा अनेक बैठका घेतलेल्या होत्या आणि त्यांनी म्हटलं होतं
की हा आपला अधिकृत ग्रुप आहे, त्याच्यावरती तुम्ही समस्या मांडा. तिथं उद्योजक असतील, चाकण कृती समितीचे हे पदाधिकारी असतील, ते सगळे समस्या मांडत होते. परंतु कुणीही रिप्लाय दिला नाही, कुणीही गांभीर्यानं घेतलं नाही. कुंभकर्णाच्या झोपेत जे आपण म्हणतोय गेली आठवडाभर, तशा प्रकारची परिस्थिती होती. त्याच्यामुळे आता ही समिती परत नेमलेली आहे, कारण आता मुद्दा चर्चेत आहे, राज्यात खळबळ उडालेली आहे. त्यामुळं ही समिती सुद्धा केवळ हे वातावरण शांत होण्यापुरती तर मर्यादित नाहीये ना, असा प्रश्न या ठिकाणी यांच्याकडून साहजिकच पुढच्या काळात उपस्थित केला जाऊ शकतो. आता प्रत्येक 15 दिवसाला अपडेट घेतले जाणार आहेत आणि मग त्यातून सगळे मार्ग काढले जाणार आहेत आणि या समस्या सोडवल्या जाणार आहेत, असं या ठिकाणी ते सांगतायत. 10 महिन्याचा कार्यकाळ दिलाय, कारण या ज्या 20 कंपन्या आहेत त्या पुढच्या वर्षी मार्च 2027 नंतर 1 एप्रिल उजाडला की या समस्यांचं निराकरण झालेलं नसेल तर ते या ठिकाणून काढता पाय घेणार आहेत आणि सातारा जिल्ह्यातला खंडाळा MIDC मध्ये जाणार आहेत. त्याच्यामुळं हा 10 महिन्याचा कार्यकाळ जो आहे तो या ठिकाणी या समितीला देण्यात आलेला आहे. आणि मी जसं म्हटलं की गेल्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारची समिती नेमलेली होती, त्यांनी काहीही काम केलेलं नाहीये. परिस्थिती शून्यावरती आहे. आता शून्यातून पुन्हा एकदा पुढं पावलं टाकलं जाणार आहेत. त्यामुळे कितपत पावलं पुढं पडतील आणि यातून रिझल्ट काय येईल, या समस्यांचं निराकरण होईल का, हे सगळे प्रश्न या उद्योजकांच्या, या ग्रामस्थांच्या, या प्रवाशांच्या मनात घर करून आहेत. त्याचं उत्तर काय येतं आणि त्याचं काय काय पावलं उचलली जाते हे येणाऱ्या काळात आपल्याला स्पष्टच होईल. अगदी नाझीम, आताची दृश्य देखील आपण दाखवतोय. उदय सामंत हे आपल्या गाडीमधून पाहणी करतायत, वेगवेगळे मुद्दे देखील ते आपल्या डायरीमध्ये लिहून घेतायत. थोड्या वेळामध्ये बैठक देखील होईल आणि मग त्यानंतर पत्रकार परिषद होईल. मात्र आताचे मुद्दे आहेत ते खड्डे आणि रस्त्यांच्या संदर्भातले प्रामुख्यानं, कारण 2-2 तासांची अशी अभूतपूर्व वाहतूक कोंडी या ठिकाणी अनुभवायला मिळते आहे. मात्र तुम्ही काही वेळापूर्वी जो रिपोर्ट दाखवला आपण ABP माझाच्या माध्यमातून, तेव्हा आपण आणखी या उद्योजकांच्या समस्या दाखवल्या होत्या, ज्यामध्ये कचऱ्याचे ढीग रस्तोरस्ती दिसत आहेत किंवा मग वीज नाहीये, पाणी पुरवठ्याची समस्या आहे. तर या देखील महत्वाच्या समस्या आहेत ज्या की वर्षभर तशाच कायम राहणार आहेत. यामिनी, निश्चितच या पण खूप महत्वाच्या समस्या आहेत, कारण जे आपण बघतोय बजाज कंपनी समोर हा कचऱ्याचा सगळा ढिगारा आहे, साम्राज्य अक्षरशः आहे. आणि उद्योजक सांगतात की ठिकठिकाणी अशा प्रकारच्या कचऱ्याचे ढिगारे जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेला परदेशी क्लायंट या ठिकाणी येतात आणि मग ते प्रश्न विचारतात, हीच का तुमची जगातील नामांकित असणारी ऑटो इंडस्ट्री? म्हणजे असा प्रश्न विचारल्यानंतर साहजिकच भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या उद्योजकांची मान शर्मेनं खाली जाते. त्याच्यामुळे ते म्हणतात की असं जर कचरा राहिला तर काय आपण परदेशात किंवा जगभरात आपलं या ठिकाणी नाव कसं होणार. दुसरा प्रश्न आहे की विजेचा. वीज या ठिकाणी वारंवार खंडित या ठिकाणी होत असते आणि वीज जर खंडित झाली तर उत्पादनात घट होते. उत्पादनात घट झाला तर साहजिकच सरकारच्या तिजोरीला पण यातून फटका बसणार आहे, कारण महसूल जो आहे तो या ठिकाणी त्यांना कमी भेटणार आहे. जो आतापर्यंत 50,000 कोटींचा महसूल जो आपण म्हणतोय की सरकारच्या तिजोरीत पडतो, त्यामध्ये जी काही घट होत असेल त्याला कारणीभूत मग ही वीज या ठिकाणी ठरत असते. ती वीज जी आहे ती वारंवार या ठिकाणी खंडित असते. 23 फीडर आहेत, 23 फीडर जवळ जाणं आणि प्रत्येक वेळी पाठपुरावा करणं हे त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. दुसरा प्रश्न आहे पाण्याचा. पाण्याशिवाय या ठिकाणी कुणीच जगू शकत नाही. मग या कंपन्या कशा काय जगणार, असा प्रश्न त्यांच्याकडून या ठिकाणी उपस्थित केला जातो. अनधिकृत पार्किंग जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत असतं, कारण गाड्या ज्या आहेत त्या ठिकठिकाणी कशाही पार्क ज्या आहेत ते अवजड वाहनं होतात आणि मग ते सुद्धा या ठिकाणी वाहतूक कोंडीला या ठिकाणी आमंत्रण देत असतं आणि ही पण एक मोठी समस्या आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे आपण म्हणतो ते वाहतूक कोंडी होते, खड्डे आहेत आणि त्याच्यामुळं जे आहेत ते ग्रामस्थांना किंवा कामगारांना इथं पोहोचायला एक बराच वेळ लागतो आणि ते पोहोचायला वेळ लागले तर उत्पादनावरती पुन्हा एकदा या ठिकाणी परिणाम होतो. 20% उत्पादनात घट या वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळं झालेली आहे. त्याच्यामुळंच ही सगळे हैराण झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनस्ताप. कामगारांची मनस्थितीच या ठिकाणी या वाहतूक कोंडीतून आल्यानंतर काम करण्याची राहत नाही. त्यामुळं इथले उद्योजक जे म्हणतायत की आम्ही कशा प्रकारे हे सगळे प्रश्न सोडवायचे, कारण हतबल झालेले आहे ते सगळे. यंत्रणा इतकी निगरघट्ट झालेली आहे की त्यांच्यासमोर अक्षरशः यांनी हातापाया पडून सुद्धा यंत्रणा काहीच पावलं उचलत नाही. मग असं मंत्र्यांना यावं लागतं. मग आपण बघतो की रातोरात या ठिकाणी खड्डे बुजवले जातात, रस्त्यांचं रुंदीकरण जे आहे ते या ठिकाणी केलं जातं, कचऱ्याचे ढीग जे आहेत ते या ठिकाणी हटवलं जातं. का
का तर आता मंत्र्यांना दाखवायला हवं, मंत्री जे आहेत ते आपल्यासोबतवरती खापर फोडतील किंवा मंत्री या ठिकाणी ओरडतील आणि साहजिकच त्याच पद्धतीचं जर काम करत असतील तर त्यांच्या पदरी हेच नाराजगी असेल किंवा हा ओरडा जो आहे तो या ठिकाणी येणार आहे, हे उघड आहे. आणि तीच परिस्थिती आज या ठिकाणी आपण बघतोय की यंत्रणांनी इतक्या तत्परतेनं जी कामं केली आहेत, मग इतर वेळी सर्वसामान्यांसाठी, या उद्योजकांसाठी, ग्रामस्थांसाठी ही तत्परता ही यंत्रणा का दाखवत नाही. आणि ते सगळे प्रश्न या ठिकाणी आज उद्योजक मांडतायत. सगळा पंचनामा जो आहे तो या यंत्रणांचा या उद्योजकांकडून केला जातोय. अगदी नाझीम, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू या दौऱ्याविषयीचे. आणि यानंतर उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया.